तुमच्याच हाती या जगाचे सूत्र तुमच्याच कृपेने तो दिवस आणि रात्र लाभ या सर्व भक्तांना तुमचे पुण्य पवित्र करतो तुमचा विधावा दंड उद्भिद लक्ष चौराची जीव योनी या त्रिभुवनामध्ये तुमची जवानी करत तुमच्या चराचरात वास करणाऱ्या दृश्य हॅलो 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 श्री माननीय राजहंसजी शाहीर यांचं स्वागत श्रीमान गणेश भाऊ कारमोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आशिष भाऊ ढाके पैसे काय काढले कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चराचरात वास करणाऱ्या दृश्य शक्ती महाराज देवता माता प्रसन्न विद्येची देवता सावित्री आई फुले सप्तस्वराच्या रागिनी सरस्वती माता प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महान समाजक्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले कुस्तीचे वस्ताद लहुजी साळवे एका खंजरीच्या टोकावर प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेले संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं कार्य केलं असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्याची मूर्ती गाडगे बाबा संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज संत कबीरदास महाराज इतर थोर महान संत ज्याच्यापासून आम्ही तुम्ही या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आलो असे जन्मदाते आई आणि वडील स्वातंत्र्यामध्ये होतो स्वातंत्र्यामध्ये आणण्याकरता कितीतरी वीरांनी प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं वीर हुतात्मे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा संदेश प्रदान करणारे शांतीदूत महाकरण तथागत भगवान गौतम बुद्ध इतर थोर महान संत ही लौकिकला लोप पाहू नये आणि मनस्थिती हलाखीच्या असताना अथांग परिश्रम केले सर्व कलावंताचे प्रेरणास्थान ठरले असे क्रांतीसूर्य साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हैदराबाद विठ्ठल उम्मपट्टे बाबूराव होनाजी बाळा इतर थोर महान समाज सुधारकांना शहीर या नात्यानं सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आहे वंदन करतो आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या या बामणी गावामध्ये दुय्यम खड्या गमतीच्या कार्यक्रमाचं आयोजन तर या दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले आदरणीय शहीद प्रथम राऊंडचे मानकरी आर्यनजी नागदेवे तुरा प्रकाश गायन पार्टी मुक्काम सोमलवाडा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक मान्यवर सर्वप्रथम लोणारे साहेब आणि कारेमोरे साहेब यांनी आम्हाला विनंती केली म्हणे तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला हे कार्यक्रम करावे लागते कारण माझ्या समोरची घडलेली घटना आहे आणि म्हणून मी या गावामध्ये दुय्यम करण्याकरता नाकार होतो पण मला दम दिला हमी दिली आणि म्हणून
हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. एवढी मोठी हिम्मत तयार केली आणि त्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन तयार केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या गावातील ग्रामपंचायत प्रमुख, सरपंच साहेब, या गावचे पोलीस पाटील साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष साहेब, देवस्थान कमिटी अध्यक्ष साहेब, महिला बचत गट आणि ज्याच्या माथ्यावर आज दुय्यम खऱ्या गमतीचा कार्यक्रम पार पडला जाणार आहे असे उपस्थित प्रिय रसिक प्रेक्षक बांधव, महिला बंधू भगिनी, सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा प्रदान करतो. आलेलं नूतन वर्ष सगळ्याचं सुखाचं जावं, भरभराटीचं जावं, प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि पार्टीचा छोटासा परिचय सादर करून मी पुढच्या कार्यक्रमाला हातभार लावतो. तर आदर्श गुरुसुभान पार्टी मुक्काम निलज बुजुर्ग, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा या पार्टी सादर आहे. शहीद राजहंस भाऊ कृष्ण देवगडे निलज बुजुर्ग सह शहीद मुकेश दादा, या पार्टीचे ढोलक वादक अभय दादा, कलाट वादक आहेत आदरणीय अंकुशजी बावने, या पार्टीचे नर्तक पवन दादा आणि विनोद दादा, या पार्टीचे मुख्य कलाकार भूमेश्वर दादा बोंद्रे, या पार्टीचे टाळवादक कोरस प्रकाश दादा देवगडे. असा आमचा एक छोटासा संचाचा परिचय आहे. वेळ फार झाली आणि म्हणून जास्त वेळ न घेता फक्त एवढं बोलू इच्छितो की हा माणूस जो आहे चुकीचा पुतळा आहे. चूक करणे प्रत्येकाचं अर्ध कर्तव्य, जो चुकत नाही त्याला माणूस म्हणत नाही. त्याची महामानवामध्ये गणना केली जाते. कोणी आपापल्या धर्माच्या नियमानुसार त्याला ईश्वराची उपमा, देवाची उपमा देतात. पण माणसासारखा दिसत असून जो स्वतःहून चूक करत असेल तर त्याची गणना पशुमध्ये केली जाते. आणि म्हणून नकळत होऊ घातलेली चूक माफ करण्यापेक्षा तात्पुरती पदरामध्ये घेऊन गोट करून घ्याल. तुम्ही जर माफ करत असलो तर आमच्या चुका दुरुस्त होणार नाही आणि कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या चुकांच्या निदर्शनास आणून द्याल की जेणेकरून घडून आलेल्या चुका पुन्हा घडून येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराणीदेव तमातेला अभिवादन करून सगळ्याचे चरणस्पर्श होऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. जय हिंद, जय भारत, जय विदर्भ, जय महाराष्ट्र. शेतकरी करतो मेहनत आणि खातो उष्टपष्ट. शोकांती काय, बोला भारत माता की. हॅलो 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 हॅलो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ जुनारकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ जुनारकर यांनी सेक्टरमध्ये भूमिका पाठवली. प्रथम नमन माझे माझ्या आई वडिलास, ज्यांच्या उदरी राहिलो 382 दिवस. त्यांचे कर्म कृपेने आलो जन्मास आणि वंदन तया. पासून मला जिथे पासून मला खायला मिळते ते अन्न, या धरती मातेला माझ दुसरं नमन. तिने राखून ठेवली या शरीराची शान आणि वंदन छत्रपती शाहू सावित्री महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाचे द्वार करून या खुले. महत्व शिक्षणाचं आई बहिणीला मिळवून दिले, करतो त्यांचा
भानराव बसतात स्वर्गीय चिंदू भोयरजीची ग्वाई या संसाराच्या पायी म्हणती तो देवा आठवत नाही स्वर्गीय कवी मदन मस्ताना सदा तुमच्या चरणास राही शाहीर राजन कृष्णा मुकेश गुण तुमचे गाईन माझ्या हरी रामा ओ भीमा गवतमा मायबापो पूर्वीपासून चालत आलेली परंपरा गायन कलेचा कार्यक्रम असो नृत्य कलेचा कार्यक्रम असो वाद्य कलेचा कार्यक्रम असो भवजन असो पूजन असो आणि कोणतेही कार्यक्रम असो संस्कृतीशी तयार झालेली आहे हिंदू धर्माच्या नियमानुसार की सर्वप्रथम त्या श्री गणेश भगवंताचं विधिवत पूजन त्याला त्रिवार वंदन केलं जातं आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात आणि म्हणून शाहिरीच्या माध्यमातून रीतिरिवाजाप्रमाणे आपापल्या धर्माच्या नियमानुसार त्या गणेश भगवंताचं पूजन करतो आहे पिक्चर आहे आखरी गुलाम आणि गीताचे बोल मालिक मेरे ऐका परमेश्वराची पूजा अर्चना करणारा त्रिवार वंदन करणारा कोणताही उपासक असो उपासिका असो अनुयायी असो अंतकरणात भाव व्यक्त करतो तन मन धनानं त्याची पूजा अर्चना करतो कार्य सिद्ध करण्याकरता आणि तीच पूजा करतो है इंसानियत आदमी को इंसान बना देती है हर लगन मुश्किल को आसान बना देती है लोग की भी जाते मंदिरों में पूजा करने के लिए अस्थायी पत्थरों को भगवान बना देती है विश्वास आहे तिथं देव आहे जिथं विश्वास नाही तिथं देव नाही मी म्हणत नाही भाव तिथं देव आहे संतांची वाणी आणि आचार वाचून पाहिलं का कोणी आचरणात आणणे महत्वाचं बोलणे म्हणजे बोलणे नाही आचरणात आणणे महत्वाचं आणि म्हणून आधी मन घ्यावे हाती आणि तोच गणाचा गणपती आधी मन करारे प्रसन्न संत म्हणतात सर्व सिद्धीचे कारण या मनाला प्रसन्न करण्याकरता त्या परमेश्वराची पूजा अर्चना केली जाते आणि म्हणून काय म्हणतो ऐका
आई मज पामराला ज्ञानाच्या सागरा, बुद्धी दे तुझे गुण गाया ज्ञानाच्या सागरा. असं का म्हणतो? रिद्धी सिद्धी बुद्धीच्या दाता आहे, ज्यांनी आम्हा तुम्हाला सर्वाला घडवलं. पण पाईकांना प्रत्येकाला माहित आहे आई वडिलामुळे आम्ही जन्मास आलो, ही गोष्ट पक्की, ही सत्य आहे. पण आई वडिलांनी आम्हाला घडवलं नाही, आम्हाला घडवणारा परब्रह्म परमेश्वर ज्याने या सृष्टीची रचना केली, आम्हा तुम्हा सगळ्याला घडवलं. आई वडिलांनी घडवलं असतं, कोणी आंधळा जन्मास आला नसता, कोणी अपंग जन्मास आला नसता, कोणी बधीर जन्मास आला नसता आणि कोणी मुका जन्मास आला नसता. हे घडवण्याची पुण्याही त्या परमेश्वराची. आतमध्ये मन घातलं, मनाच्या पलीकडे चित्त, चित्ताच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे आत्मा, आत्माच्या पलीकडे परमात्मा. पर म्हणजे परच्या पलीकडे ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही आणि तो कुणालाही दिसला नाही म्हणतात, ही चुकीची भावना. 9 दिवस संत जनाबाईच्या बाळकपणाच्या बाळुके धुतले त्या परमेश्वराला, तिला त्याची जाण झाली नाही. यात दोष कुणाचा? अहो 5 पांडवा संघ परमेश्वराचे प्रथम अवतार श्रीकृष्ण भगवान जीवनाचा शेवट होईपर्यंत राहिले आणि महाभारत घडवून आणला. अर्जुनाला म्हणते, अर्जुना अरे बाण चालव, विश्वास बसत नव्हता. अर्जुन म्हणते सगळे माझेच आहेत. कुणावर बाण चालवू? अरे ज्याला आपले समजते ते तुला मारल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणजे पाप होईल, पाप पुण्य मी बघत बसेल. विश्वास बसत नव्हता, परम स्वरूप दाखवावं लागलं. पाहण्याची हिंमत होत नव्हती. त्या अर्जुनाची माफी मागा लागली. आणि म्हणून काय म्हणतो माय बापू ऐका, भक्ताचे तुम्ही विघ्न हरता. त्याला मन तुम्हा वाहितो, त्याला मन तुम्हा वाहितो. दुःख करता भक्ताचे तुम्ही विघ्न हरता. तन्मन तुम्हा वाहितो असं का म्हणतो? कितीतरी भाविक भक्त तीर्थक्षेत्रामध्ये जातात. जास्त दिवस, जास्त काळ, जास्त वेळ, जास्त हप्ते, जास्त 15 महिने, वर्षापर्यंत तो भाविक त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्थायिक राहत नाही. याचं नेमकं कारण, तीर्थक्षेत्रामध्ये मंदिर आहेत, मंदिरामध्ये मूर्त्या बसलेल्या आहेत, पण तिथे देव नाही. केव्हा तयार होतो भाव? तिथं देव आहे संताची वाणी. आणि म्हणून आचार वाचून पाहिलं का कोणी? संत म्हणतात जत्रा में बिका खतरा तिजत बनाए पाणी और दुनिया भरी दिवाळी तो पैसे की धूळ झाली. अरे आहे म्हणत तो पाहू दे म्हणा. आणि म्हणून शहाण्याचं म्हणणं आहे, कर्म नेक कर बंदे किस्मत बनी रहेगी दासी. यावा घूमने की जरूरत नाही क्योंकि घर में मत राखासी. सारं जग फिरून अर्थ नाही, राष्ट्रसंताचं म्हणणं होतं. आणि आई वडिलासारखे तीर्थ नाही, पण आम्हाला त्याचं भान राहिलं ना आजची शोकांतिका.
माझ ज्ञान पाजला माय बाप हो देव देव म्हणतो अजूनही कुणाच्या नजरेला या युगामध्ये आढळून आला नाही दिसत नाही म्हणून विश्वास करत नाही त्याकरता संत म्हणतात तुझ्या तुझ्या पासी परी जागा चुकल असे शाहीर साहेबांनी सांगितलं आहे. परमेश्वर सर्वाच्या कणकणामध्ये विराजमान आहे आणि म्हणून माणसाची हलचाल होते. जर या शरीरातून 11 तत्व जर निघून गेले तर हा शरीर निस्ते झाल्याशिवाय राहणार नाही. पृथ्वीच्या पाठीवर माती सारखा पडून राहिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर बघण्यासारखी वस्तुस्थिती नाही आहे. आत्मा अनुभव करणारी वस्तुस्थिती आहे पण दिसत नाही म्हणून विश्वास. अहो दूध दिसते पण दुधामधलं दही दिसतं का नाही, ताक दिसतं का नाही, लोणी दिसतं का नाही. आणि म्हणून तो दूध नाही का, तिथे लोणी नाही का, तिथे दही नाही का. या शरीरात आत्मा आहे दिसत नाही म्हणून आत्मा नाही का. अहो आहे म्हणून हलचल होते. ऐका काय म्हणतो तुझा अंत लागला नाही, तू दिसला तर नाही पण अंत लागला नाही. आणि म्हणून संत म्हणतात आधी तुम्ही त्याच्या व्हाऱ्या देवा तुमच्या चरणी मरे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव असल्यानं भेटायचं नाही रे आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव हा बाजारचा भाजीपाला नाही आहे. आणि त्याकरता देवाला ओळखण्याकरता ज्यांच्या कर्मापासून आमची तुमची सगळ्याची उत्पत्ती झाली त्यांना प्रथम मान द्या, त्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, जनतेची सेवा करा, देशाची सेवा करा, रंजल्या गांजल्याची सेवा करा. त्यामध्ये देव आहे, त्यामध्ये देव आहे. भक्ती भक्तीची व्याख्या तरी माहित आहे. जपी जपी थकले महंत अंत कळेना पुन्हा. रात्र दिवस शेतकरी शेतीमध्ये मेहनत करतो, बी पेरतो, अंकुर येतो, रासायनिक प्रक्रिया करतो, खत पाणी देतो. विश्वास वाटत नाही पीक होईल किंवा नाही आणि झालं घरी येईल किंवा नाही. कारण निसर्गावर अवलंबून आहे. तोच नाही तर सारा सृष्टीमध्ये जीवजंतू. निसर्ग हाच परमेश्वर आहे. त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये धर्माच्या नियमानुसार कोणी देव म्हणतो, कोणी ईश्वर म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला जीओडी गॉड म्हटलं जातं. माय बाप हो त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये नैसर्गिक शक्ती म्हटलं जातं.
अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या आयोजक मान्यवरांचं आदर सत्कार करतो की या ठिकाणी दुय्यम खऱ्या गमतीच्या कार्यक्रमाचं आयोजन तर दुय्यमीची परंपरा दुय्यमीला लाभलेले आदरणीय सहकारी आपापल्या राऊंडमध्ये विचाराची मांडणी करतात, प्रश्न विचारतात आणि बुद्धिमत्तेप्रमाणे वाचन केल्याप्रमाणे त्याचं उत्तर नक्की देण्याचा तात्पर्य प्रयत्न करतात. ही दुय्यमीची परंपरा आणि म्हणून आजच्या दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रथम राऊंडचे मानकरी की ज्यांच्या नावाची प्रत्येकाच्या बोटावर ख्याती आहे असे तुरा पार्टीचे वस्ताद आदरणीय शाहीर अंबादासजी नागदेवे यांचे चिरंजीव उत्तराधिकारी एवढंच नाही तर त्यांचे हे शागीर्द आहेत की नव्यानंच यांची जेव्हा शाहिरी सुरुवात झाली तेव्हापासून आजही कार्यक्रमाचा भरपूर प्रमाणामध्ये वर्षाव केला जातो. असे आदरणीय शाहीर साहेब आर्यनजी नागदेवे रविदादा अंबादासजी नागदेवे तुर्रा पार्टी यांनी दुय्यमीचं राऊंड सुंदर केलं, गणाचं राऊंड सुंदर केलं, परमेश्वराची पूजा तनमन धनाने केली आणि माझ्यावर एक प्रश्न ठेवला, सुंदर प्रश्न विचारला की माणसानं जर भक्ती केली, पाण्यात भक्ती केली तर त्या पाण्याचे अमृत होते. माणसानं जर जेवण करत्या वेळी भक्ती केली, चिंतन केलं, मनन केलं, जेवताना नामस्मरण केलं तर त्या जेवणाचा प्रसाद होते. गायन करताना जरी नामस्मरण केलं तर त्या गायनाचं कीर्तन होते. पण या शरीराने जर भक्ती केली तर त्या भक्तीमुळे त्या शरीराचं काय होते. आदरणीय शाहीर साहेब संताचा पुरावा आहे पशु की होत पनैया ये नर का कचुना होय. एक बार अगर ये नर करनी करे तो नर का नारायण होय. या माणसानं या नरानं दिसते थे जीव. आदरणीय शाहीर साहेब शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे शिवशंकर नाही. हा दिसतात हे जीव, जीव आणि शिव, हा जीव आणि आत्मा हे एकमेकाला संलग्न आहेत पण एकत्र नाही. आणि म्हणून जनाबाईनं म्हटलंय जीव शिव दोन्ही फुटे ग प्रपंचाचे नेटे ग लावणी पांची बोटे ग ये रे बा विठ्ठला. आदरणीय शाहीर साहेब तर तुमचं म्हणणं आहे पशुकी होत पण या नरका कचुना हो. एक बार नर करणी करे तो नरका नारायण होय. माणसानं जर करणी केली तर या नराचा नारायण म्हणजे परमेश्वर होऊ शकतो करणीमुळे. करणीनं श्रेष्ठ ठरते माणूस आणि करणीनं हीन ठरते. तर आदरणीय शाहीर साहेबाचं म्हणणं आहे या शरीरानं जर भक्ती केली तर त्या भक्तीमुळे या शरीराचं काय होते. या शरीराचं काय होते की मूर्ती जर लहान असली तरी चालेल पण कीर्ती महान असायला पाहिजे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. तरी त्या शरीराच्या नावाची कीर्ती केव्हा होते. त्या शरीरानं काहीतरी चांगले काम केले तेव्हा त्याची कीर्ती रुपते, कीर्ती थांबते, कीर्ती होते आणि नाव त्याचं लौकिक होते, नाव त्याचं अमर होते, नाव त्याचं लौकिक होते. तर आदरणीय शाहीर साहेबाचं म्हणणं आहे या तनानं जर भक्ती केली तर त्या भक्तीमुळे या शरीराचं काय होते. आदरणीय शाहीर साहेब
आई वडिलाची सेवा करणे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा त्याची जाणावा. हिचं नाव आहे भक्ती. हिचं नाव आहे भक्ती. देशाची सेवा करणे, जनतेची सेवा करणे, गोरगरिबाला सहकार्य करणे, हिचं नाव आहे भक्ती. मंदिरात जाऊन त्या बेलफूल वाहने हिला भक्ती म्हणत नाही. हिला शरीराला वळण लावणे, ती पूजा करणे, या शरीराला मनाला वळण लावणे आहे. अगरबत्ती लावणे म्हणजे तिचं नाव भक्ती नाही आहे. भक्ती कशाला म्हणतात? देशाची सेवा, आई वडिलाची सेवा, जे का रंजिल्या गांजल्याची सेवा, कान्याल्याची सेवा, वकिलाची सेवा, याची जो आत्मा ओळखतो, दुसऱ्याची जो आत्मा ओळखतो त्याला परमात्माची प्राप्ती होते. कशामुळे? तर त्याच्या केलेल्या भक्तीमुळे. पण या शरीराचं काय होते माहित आहे? आदरणीय शाहीर साहेब, एवढं केल्यानंतर या शरीराची काय होते? शरीरानं भक्ती केल्यावर या शरीराला मिळते मुक्ती. मुक्ती म्हणजे मोक्ष. आदरणीय शाहीर साहेब, भक्ती जर केली तर त्या भक्तीमुळे त्याला मोक्ष मिळते, मोक्ष. आणि त्यानं जर हे काम केलं नाही तर जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वरण, जसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तथागत भगवान गौतम बुद्धानं अष्टांगिक मार्ग लिहून ठेवले. हा जीव जन्म मृत्यूच्या मस्त प्रश्न विचारले आदरणीय शाहीर साहेब. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का पडतो? हा पुन्हाहून पडू नये आणि त्याकरता अष्टांगिक मार्ग लिहिला. कशासाठी? माणसाला माणूस बनासाठी. आम्ही माणूस बनलो नाही, पुन्हाहून जन्मात घालण्यात आलं. आम्ही जन्मात आलो नाही. जन्म घेतात देवाच्या आज्ञेनुसार थोर महापुरुष संत आणि अवतार घेतो देव. या शरीराने जर भक्ती केली तर त्याला मुक्ती प्रदान होते, पुन्हाहून जन्म त्याचा होत नाही. आदरणीय शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर. आता माझं प्रश्न राहिलं, आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाहेर निघण्याची वेळ येते तर परमेश्वराला प्रार्थना करतो, जप करत राहतो. जप करतो की मला या गर्भाच्या बाहेर काढ. आदरणीय शाहीर साहेब, तर तो जप कोणत्या नावानं करतो आणि कुणाच्या सहकार्यामुळे करतो? तो जप कोणता करतो, कोणाच्या नावानं करतो? हा जीव आईच्या गर्भातून बाहेर निघण्यासाठी. आणि कोणाच्या नावानं करतो? कारण तो त्याचा अधीन झालेला आहे. हा जीव त्याच्या अधीन असते. तर आदरणीय शाहीर साहेब, आईच्या गर्भातून जेव्हा बाहेर निघते तेव्हा हा जीवच राहते. हा शिव केव्हा होतो? हा तेव्हाही शिवच राहते, जीव राहत नाही. जेव्हा पाळण्यात घालण्यात येते ना, नाव देण्यात येते, तेव्हा जीव होतो, तेव्हा जीव. हा केटी आणून दे मध्ये काय का काय म्हणतो. विनायकाची दृष्टी तुझी पडू दे. नियत नाही अधर्मी आहे सत्कर्म घडू दे. भरोसा तुझ्यावर पुरा, भरोसा तुझ्यावर पुरा. परमेश्वर
मोठा आहे आणि तुझ्यावर माझा भरोसा आहे. मला सद्बुद्धी प्रदान कर, नाही तर 184 जीवनी माझ्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. पशूच्या 30 लक्ष, पक्षाचे 10, वृक्षाचे 20, पाण्यामध्ये तयार होणारे 9, कुर्मी कीटक ज्यांना म्हणतो, ज्याच्या नेहमी झाडामध्ये वास्तव्य असतात करा. आणि या मानवाचे 4 लक्ष, अशा 184 जीव योगण्या भोगायला लागेल. आणि मला म्हणून मला मुक्ती आहे, मला मुक्ती हवी आहे, मला मुक्ती हवी आहे. आणि त्याकरता मी जो जीव आहो, हा कण आहे, या कणाला जीव हे नाव देण्यात आलं. तर मला भक्तीची गरज आहे, सेवेची गरज आहे, आईवडिलाच्या सेवेची गरज आहे, जनतेच्या सेवेची गरज आहे, रंजल्या गांधीच्या सेवेची गरज आहे, भुकलेल्या कान्याच्या सेवेची गरज आहे. आणि तेव्हाच माझं जीवन साध्य होईल, नाही तर अन्य कोणी माईचा लाभ. आणि म्हणून शेवटची पाळी हात मानव जन्म चुकली यावर मग फेरा पडेल. प्रश्न जिंदगीचा कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं आहे, वेळेत वेळ